सुरू आहे। आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात जे आपण आता जिल्ह्यात कार्यक्रम रॅली आयोजित केले, कोणत्याच बांधवांना प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे जे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आपण कार्यक्रम ठेवले त्यातल्या अंतर्वालीकडे येऊ नका। आपण आपल्या गावातच सगळेजण तयारी करा, मीच तुमच्या जिल्ह्यात येणार आहे। आपला दौरा पाठीमागच्या व्हिडिओत माझ्याकडून थोडं चुकलं होतं सांगण्यात, ते आज मी बघितलंय, तारीख चुकली होती की 6 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आपले शांतता रॅली होणार आहे पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं, म्हणजे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या वतीनं। 7 जुलैला परभणीला आहे, 8 जुलैला नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलैला धाराशिव जिल्हा, 11 जुलैला बीड जिल्ह्याच्या मराठ्यांच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यातला मराठा समाज 11 जुलैला बीड जिल्ह्यात जमणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातला घराघरातला मराठा तिथे जमणार आहे। 12 जुलैला जालना जिल्ह्यात आपली शांतता रॅली होणार आहे। छत्रपती संभाजीनगर इथे 13 जुलैला होणार आहे। पाठीमागच्या व्हिडिओ थोडं तारखेबाबत कन्फ्युजन झालं, म्हणजे लोकांचा गैरसमज झाला होता की मला कोणत्या आहे ते जास्त बोलताना पद्धतीनं कसं काय झालं माहीत नाही। सगळ्यांनी आपण आपल्या जिल्ह्यातच तयारी करा, तुम्ही अंतर्गत येऊ नका, कामं धंदे म्हणून तुम्ही अंतर्गत नाही, आपले कामं उरकून घ्यायचे आपण आपल्या तारखेच्यात। आणि घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं जिथं जिल्ह्यात आपला कार्यक्रम ठरलाय त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकाच दिवशी एकाच वेळेस एकदाच एकत्र यायचे आणि आपल्या मुलांसाठी आणि आपल्या जातींसाठी आपल्याला मराठा बांधवाला पुन्हा एकदा शक्ती दाखवायची। एक दिवस सगळ्यांनी काम बुडायचं, पण आपण आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहायचे। ही सगळ्यांना विनंती। जय